माझा स्नेह नमस्कार. आज आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी येथे जमलो आहोत. महिला ही कुटुंबाची आणि समाजाची आधारस्तंभ असते. तिचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी असते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या आंबोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरीताई, त्याचप्रमाणे कोरोलिंगे या संस्थेच्या विनयाताई, त्याचप्रमाणे आपल्या प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका भडे मॅडम, आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रिया मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या गावातील ज्येष्ठ सरकारी युनो संघटना म्हणून आहे, त्या संघटनेने असं केलं की महिला वर्ष म्हणून 1975 साली जाहीर केलं आणि म्हणून आपला हा जागतिक महिला दिन जगभरात 8 मार्च ह्या दिवशी साजरा केला. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. मग महागाई असेल, बेकारी असेल, बेरोजगारी असेल, महिलांवर अन्याय अत्याचार असतील, अशी घटना आहेत. तर मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्या, मग तुम्ही प्रश्न विचारा, मग मी उत्तर देते असे म्हणते. मग ते म्हणले की तसं काही मजा येणार नाही, पण आपण असं बक्षीस ठेवायचं का? मला जर उत्तर देता नाही आलं तर मी 5 रुपये, पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर 10 रुपये द्यायचे. किती द्यायचे? 10 रुपये द्यायचे. आणि ती बाजाराला भाजी विकायला गेलेली असती, विकता काय करते की ती येताना आपण तुला ती भेळ आणतो किंवा मुलांना खाऊ आणतो, भाजीपाला आणतो, तशी ती वांगी घेऊन येते बरं का. आपल्या घरी भाजी करायला वांगी घेऊन येते. आता चर्चा वगैरे जाते, जवळपास बालावडीच्या पास पुढे क्रॉस केलेलं असतं, आंबाड्याच्या एंट्री सुरुवात होती आणि मग ते मी प्रश्न विचारते मला. मग ती हळू पाठीतलं वांग काढते आणि मी आला म्हणते, ह्या वांग्यात बिया किती मॅडम विचार करतात की वांग पुढे आता वांग्यात बिया कशा मोजायच्या, पुस्तकात मी नाही दिलेलं प्रश्नाचं उत्तर. पण मला काय उत्तर देता येणार नाही. थोडासा विचार केला, कोणत्या तरी पुस्तकात आहे का? कधी म्हणजे नाही, शोधता येणार म्हणजे नाही. मग ती महिला काय म्हणते कोळवायची, द्या 10 रुपये. काय म्हणते? 10 रुपये. मग आता विनायचं काय म्हणते, त्याचं तुम्हाला मग तुम्ही सांगा किती बिया आहे. मग ती मला तरी काय माहिती, हे काय 5 रुपये. तुम्ही थोडक्यात करायचं की आपण सुद्धा आपण ठरतो आपल्याला, तुम्ही मला काय नाही पण आपण खूप हुशार बरं का. त्यातून आपण काय शिकायचं की आपण कोणती बाब असतं शिकून घ्यायची. आणि आणि आपल्या देशामध्ये बऱ्याचशा महिला प्रगतीपथावर येतील, त्या सांगतीलच. इंदिरा गांधी असतील, आपले स्वराज्य हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मेरी झाशी नाही दूंगी असे ठामपणे इंग्रजांना सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि स्त्रियांना मुलींना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई या रत्नांना मी प्रथम वंदन करते. आणि आज हा 8 मार्च सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिलांनी प्रथम आंदोलन केलं. ते कशासाठी? तर महिलांना कामाचे तास कमी करण्यात यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना व्हाव्यात यासाठी त्यांनी निदर्शनं केली. आणि तो महिलांसाठी उभा राहिलेला लढा हा पहिला होता सर्वात अगोदर. त्यामुळं 8 मार्च हा जागतिक महिला दिन सगळीकडं
महिलांचा सन्मान म्हणून साजरा केला जातो. आता या निमित्ताने मी तुम्हाला भरपूर माहिती सांगितलेली आहे मगाशी, पण मगाशी घेतलेली मी माझी कविता आहे एक स्वरचित, ती कविता मी या ठिकाणी सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे बायपण लय भारी. पाशबंधने तोडीत नभी घेतली भरारी. पाशबंधने तोडीत नभी घेतली भरारी. कीर्तिवंत जगी झाली सहनशीलती नारी. कीर्तिवंत जगी झाली सहनशीलती नारी. मुलं बाळ घरदार सगळे सोयरे शेजारी. मुलं बाळ घरदार सगळे सोयरे शेजारी. वेल गुंफून जीवनी स्वप्न आणली भुवरी. वेल गुंफून जीवनी स्वप्न आणली भुवरी. जरी पडली एकाकी, जरी पडली एकाकी भेदी नजरा विखारी. जरी पडली एकाकी भेदी नजरा विखारी. नाही कधी हरली काटे कुटे वाटेवरी. नाही कधीही हरली काटे कुटे वाटेवरी. बुद्धी सामर्थ्य सन्मान जिंकून उभीच नारी. बुद्धी सामर्थ्य सन्मान जिंकून उभीच स्वारी. मार्ग शोधले वेगळे नित्य रमून संसारी. मार्ग शोधले वेगळे नित्य रमून संसारी. गोड सासर माहेर, गोड सासर माहेर तोल साधला समान. गोड सासर माहेर तोल साधला समान. विश्वासाने निभावले विश्वनिर्मितीचे दान. विश्वासाने निभावले विश्वनिर्मितीचे दान. सर्वांसाठी खपताना स्वमनही जपणारी. सर्वांसाठी खपताना स्वमनही जपणारी. प्रेम वात्सल्याची मूर्ती बायपण लय भारी. प्रेम वात्सल्याची मूर्ती बायपण लय भारी. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबते. अजून थोडासा उत्साह येतो. कालपर्यंत तब्येत बरी नव्हती. आज सर मॅडमला मी तेच येताना म्हणत होते, घरातले वरडत असतील की कालपर्यंत गोळ्यांवर होती आणि आज एकदम एनर्जी कुठून आली एवढी, कारण तुमच्या गावात यायचं होतं मला. कदाचित दुसरीकडे असतं ना तर मी कदाचित ते टाळलं असतं, कारण तुमच्या गावातली उपस्थिती किंवा लोकांचा जो सहभाग आहे, उत्साह आहे, तो एवढा मोलाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आम्हालासुद्धा काहीतरी करायचं म्हटलं की अजून थोडासा उत्साह वाढतो आमचा दरवेळी. जास्तीची माहिती मी काही सांगणार नाही. आपण एक छोटंसं एक गाणं घेऊया फक्त. माझ्या मागे म्हटलं तरी चालेल, सगळ्यांनी छान म्हणूया आपण. एक वातावरण निर्मिती थोडीशी वेगळं काहीतरी होईल जरा. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. सांधूया तो पूल जोडू प्रीती त्यावरी. धुया तो पूल जोडू प्रीती त्यावरी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. मी कोण कोण तू आहे. कोणाला हे कळले आहे. चल विसरू हे मतभेद नको होऊ अविचारी. होऊ अविचारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. भूक लागली का सगळ्यांना? आवाज माझा पण एकतर निघत नाही, माझी तब्येत बरी नसल्यामुळे, त्याच्यापेक्षा तुमचा कमी येतोय आवाज.
सगळ्यांना जेवायला जायचे. तरी पण आपण छान एकदा उत्साहाने परत एकदा म्हणूया. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. हा हिंदू मुस्लिम हा आहे, भेद कसा हा मानव सारे, जाती सवा धर्मा परी ही मानवता प्यारी, धर्मा परी ही मानवता प्यारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. तुफान वादळे भवती, वादळे भवती, दर्यावरती लाटा येती, मग एकत्रे चालवुई नाव त्यावरी, एकत्रही नाव त्यावरी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. ओके, सगळ्यांना